जाऊ. पहिले तिमोथी आपण काढू. पहिले तिमोथीला पहिले पत्र. तिमोथीला पहिले पत्र याचा 6वा अध्याय. पहिले तिमोथी याचा 6वा अध्याय आणि 20 आणि 21 वचन आपण वाचून घेऊ. 20 आणि 21 वचन. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून ढळले आहेत. तुझ्याबरोबर कृपा असो. प्रार्थना करूया. धन्यवाद माझ्या देवाने, तुझी स्तुती करते. आजच्या समयाबद्दल परत एकदा तुझ्या आभार आणि उपकार मानतो प्रभू. माझ्या देवा, आज परत एकदा प्रभू आम्ही तुझ्या चरणी येतो ह्यासाठी की तू आमच्याशी बोलावं. कारण प्रभू खरंच परमेश्वर आम्हाला गरज आहे तुझ्या वचनाची. आम्हाला गरज आहे परमेश्वर तुझ्याकडून ऐकण्याची. आणि म्हणून प्रभू आज परत एकदा तू आमच्याशी बोल. आमच्या कमतरता, आमच्या उणिवा तू आम्हाला दाखव की जेणेकरून प्रभू त्या कमतरता आणि उणिवा सुधारून आम्ही तुझ्या इच्छेप्रमाणे चालू शकू. तुला आवडणारं जीवन आम्ही जगू शकू. योग्य रीतीने आमची धाव आम्ही धावू शकू. यासाठी लागणारी कृपा तू कर. माझ्या देवा, मी माझं जीवन तुझ्या पवित्र हातामध्ये देतो. कळत न कळत झालेल्या सर्व चुका, अपराधांची, पापांची मला क्षमा कर. तुझ्या पवित्र रक्तात मला झाक. प्रभू तुझं पवित्र इंगळ माझ्या जिभेवठेला लाव. हो प्रभू, तुझे शब्द मला दे. तुझ्या आत्म्याने भरून मला चालेल. आणि परमेश्वर तुझ्या वचनाचे उकल तुझ्या आत्म्याने होण्यासाठी कृपा आणि अनुग्रह दे. स्वर्गीय प्रकाशन मी मागतो दे बाप्पा. तुझी इच्छा तू पूर्ण कर. आम्हा प्रत्येकाशी तू आज बोल. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान जो तुझा आहे तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितले. यावेळेस आपण वचन वाचलं. तिमोथीला पहिले पत्र याचा 6वा अध्याय आणि 20वे वचन. हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. आता पौल जो आहे तो पौल तिमोथ्याला या ठिकाणी हे पत्र लिहित असताना काही गोष्टी सांगत आहे. आणि पहिली गोष्ट आपल्याला ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत की नेमका तिमोथी कोण होता किंवा पौल का तिमोथ्याला. बघा, हे पर्सनल पत्र आहे जे पौलाने तिमोथ्याला लिहिलेलं आहे. आपण बघतो पौलाने अनेक पत्र जे लिहिलेले आहेत ते मंडळांना लिहिलेले आहेत की ज्याच्यामध्ये कलसे करास पत्र असेल, गलती करास असेल, इफिस करास असेल. हे जे पत्र आहेत ते पौलाने मंडळांना लिहिलेले आहेत. पण हे जे पत्र आहे हे पत्र वैयक्तिक एका व्यक्तीला लिहिलं गेलेलं पत्र आहे ज्याचं नाव आहे तिमोथी. आणि तिमोथीला विशेष करून, कारण आपण जर अभ्यास केला देवाच्या वचनातून आपण बघितलं तर पौल जो होता तो पौल तिमोथीला लेकराप्रमाणे किंवा एक आत्मिक लेकरू म्हणून तो त्या ठिकाणी त्याला मानायचा. याचा अर्थ तिमोथ्याचं जीवन पण तसं होतं आणि असेल. आणि म्हणून कदाचित पौल जो आहे तो तिमोथ्यावर त्याची विशेष प्रीती आहे. आपण पहिला अध्याय वाचून घेऊ. पहिल्या अध्यायात आपण वाचू. पहिलं वचन आपण वाचून घेऊ. याच पहिले तिमोथी पहिला अध्याय आणि पहिलं वचन. त्याच ठिकाणी देव आपला तारणारा व प्रभू येशू ख्रिस्त आपली आशा यांच्या आज्ञेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याच्याकडून विश्वासातील माझे खरे लेकरू तिमोथी याला असं तो त्या पत्राची सुरुवात करतो. पौल तिमोथ्याला काय म्हणतो? विश्वासातील माझे खरे लेकरू. तो त्याला एका मुलाप्रमाणे, एक आत्मिक लेकराप्रमाणे त्या ठिकाणी संबोधतोय आणि तो म्हणतो की विश्वासातील माझे खरे लेकरू, जे देवाला आवडणारा आहे, जो प्रभूचं भय धरणारा आहे, ज्याचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तावर आहे. आणि म्हणून तो पौल त्याला म्हणतो की विश्वासातील माझे खरे लेकरू. आणि हे पत्र तो तिमोथ्याला वैयक्तिक लिहित आहे. तिमोथ्याला काही गोष्टी तो सांगत आहे, तो बोध करत आहे, तो शिक्षण देत आहे आणि त्याची इच्छा आहे की तिमोथी अजून प्रभूमध्ये वाढावा. हालेलुया. आणि जर मग बघा, पौल त्याला सुरुवातीलाच पत्राचा उल्लेख करताना पौल काय म्हणतो? विश्वासातील माझे खरे लेकरू. मग याचा अर्थ त्याचा विश्वास चांगला आहे. कोणाचा? तिमोथ्याचा. खरे लेकरू म्हणजे काय? तो सत्याचा मार्ग धरून आहे, तो व्यवस्थित रीतीने चालणार आहे. आता पौल असा व्यक्ती आहे, आपण बायबलचा जर आपण अभ्यास केला तर पौल असा व्यक्ती आहे की पौलाने स्पष्ट आणि सरळ शिक्षण दिलेलं आहे. त्याने कोणाचीच कधी भीड धरली नाही. ती कोणतीही मंडळी असो, त्या प्रत्येक मंडळीला त्याने दोष दाखवले. प्रत्येक मंडळीला बोध करत असताना त्याने अजिबात पर्वा केली नाही की समोरच्याला काय वाटेल. कारण वचन जे आहे, देवाच प्रभू येशू ख्रिस्ताचं शिक्षण जे आहे
त्या सर्व गोष्टी त्याने स्पष्टतेने कधी पण सांगण्याचा प्रयत्न केला. त्यांनी कधीच कोणा व्यक्तीची भीड धरली नाही. बायबलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की इव्हन ज्यावेळेस पेत्रा बाबतीत सुद्धा पौल एका ठिकाणी म्हणतो, पेत्राला सुद्धा तो दोष लावतो एका बाबतीमध्ये, की ज्यावेळेस यहुदी लोक असतात त्यावेळेस तू परराष्ट्रीयांसोबत वागताना वेगळ्या पद्धतीने वागतो. म्हणजे बघा, जो पेत्र प्रभू येशू ख्रिस्ताचा एक शिष्य होता, जो येशू सोबत राहिलेला होता, जर पाहायला गेला तर सेवकाईच्या दृष्टिकोनातून तो सिनियर होता, पेत्र जो होता तो, कारण तो येशू सोबत राहिला, येशू सोबत तो प्रत्यक्ष त्या ठिकाणी एका ताटात बसून कदाचित ते जेवले असतील. म्हणजे एवढी सहभागिता येशू सोबत प्रत्यक्ष ज्या व्यक्तीची आहे पेत्राची, त्या पेत्राला सुद्धा एका ठिकाणी पौल जो आहे तो दोष लावतो. म्हणजे एवढा स्पष्ट आणि एवढा सरळतेने चालणारा हा पौल असताना, म्हणजे जर तो एखाद्या व्यक्तीला दोष लावतो तर तिथेही घाबरत नाही. आणि असा पौल ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं कौतुक करत आहे, याचा अर्थ विचार करा त्या व्यक्तीचं जीवन कसं असेल. हालेलुया. आणि म्हणून या ठिकाणी तिमोथी जो आहे त्या तिमोथ्याला पौल स्वतः म्हणतो की विश्वासातील माझे खरे लेकरू. म्हणजे तिमोथ्याचं जीवन हे अतिशय चांगलं असलं पाहिजे, विश्वास अतिशय योग्य असला पाहिजे, तो योग्य रीतीने चालणारा आहे. पण त्या तिमोथ्याला पौल ह्या गोष्टी सांगत असताना आपण जेव्हा 6 अध्याय 20 वचन वाचलं, त्या वचनात असं लिहिलेलं आहे, हे तिमोथ्या, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. पहिलं काय म्हणतो तो तिमोथ्याला, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. म्हणजे कोणती ठेव? जी विश्वासाची ठेव आहे. हालेलुया. तू विश्वास कोणावर ठेवला? येशू ख्रिस्तावर. प्रभू येशू ख्रिस्तावर जो तू विश्वास ठेवला आहे. आणि त्या तिमोथ्याला तो पहिली गोष्ट त्या ठिकाणी काय सांगतो? तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. या पत्राचा हा शेवट आहे प्रियांनो. आणि शेवट करत असताना तो त्या ठिकाणी तिमोथ्याला काळजीपूर्वक काही गोष्टी सांगत आहे. बघा, आपण एखाद्या व्यक्तीला पत्र लिहितो, तर पत्र लिहित असताना सुरुवात जो आशय असतो, सुरुवात जी असते, मधला आशय जो असतो तो वेगळा असतो. पण ज्यावेळेस आपण त्या पत्राचा शेवट करत असतो, शेवट करताना आपण काही सल्ले देतो, शेवट करताना आपण काही सुचवतो, शेवट करत असताना आपण असे शब्द वापरतो की तू स्वतःची काळजी घे, स्वतःकडे लक्ष दे. या ज्या काही गोष्टी असतात हे प्रत्येक पत्राच्या शेवटी असतात. बरोबर आहे. हा पत्राचा मायना अशाच पद्धतीने लिहिला जातो. आणि म्हणून या ठिकाणी जो शेवट आहे या पत्राचा, तो पत्राचा शेवट करत असताना पौल जो आहे तो तिमोथ्याला काय सांगतो की तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. हालेलुया. की जो एक उत्तम विश्वास तू धरला, एक चांगलं शिक्षण तुला मिळालं, एक चांगली संगती तुला मिळाली, एक चांगली सहभागिता तुला मिळाली, देवाच्या वचनाचं जे शिक्षण तुला मिळालं, ती चांगली ठेव तू काय कर? सांभाळून ठेव. आणि पुढं, अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. हालेलुया. दुसरी गोष्ट पौल काय सांगतो तिमोथ्याला? अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून. जे अधर्माच्या रिकाम्या वटवटी, जे बाष्कळ गोष्टी आहेत, ज्या जगातल्या गोष्टी आहेत, जी व्यर्थ बडबड आहे, ज्याच्याने आपली आत्मिक उन्नती होत नाही, अशा रिकाम्या वटवटीपासून तो काय म्हणतो? स्वतःला दूर राख. आणि दुसरी गोष्ट, जिला विद्या हे नाव चुकीने दिले गेले आहे. विद्या जर इंग्रजी भाषांतरामध्ये पाहिलं तर ह्या विद्या शब्दाला नॉलेज हा शब्द आलेला आहे इंग्रजी भाषांतरामध्ये. विद्या म्हणजे काय? नॉलेज. आता हे नॉलेज जे आहे प्रियांनो, लक्षात घ्या, बायबलमध्ये ज्ञान जो शब्द आहे, ज्ञानाला 2 शब्द दिलेले आहेत. ज्ञान जे देवाकडून आहे त्याला विजडम असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. विजडम, की जे ज्ञान परमेश्वराकडून येतं. हालेलुया. आणि विद्या हा जो शब्द या ठिकाणी आलेला आहे तो नॉलेज म्हणून इंग्रजी भाषांतरामध्ये आहे. नॉलेज म्हणजे हे जगातलं ज्ञान जे तुम्हाला मिळतं. जर एखादा व्यक्ती इंजिनिअरिंग करतो तर तो ज्ञान प्राप्त करतो की घर कसं बांधायचं. एखादा व्यक्ती मेडिकल कॉलेजला जातो तर तो ज्ञान प्राप्त करतो की आजारांवर कशा पद्धतीने मात करायची, लोकांचा उपचार कसा करायचा, ते ज्ञान त्याने प्राप्त केलं. पण जो व्यक्ती ज्ञान प्राप्त करतो जगातलं, जी विद्या आहे ती जगातली प्राप्त करतो, जरुरी नाही की त्याला विजडम भेटेलच असं. जे दैवी ज्ञान आहे ते त्याच्याकडे असेलच असं नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, जगातलं ज्ञान आणि परमेश्वराकडून येणारं ज्ञान, या 2 गोष्टी खूप भिन्न आहेत. ज्या व्यक्तीकडे जगातलं ज्ञान आहे त्या व्यक्तीकडे स्वर्गीय ज्ञान आणि परमेश्वराकडून येणारं दैवी ज्ञान असेलच अशातला भाग नाही. बऱ्याचदा जगातलं ज्ञान सुद्धा माणसाला भारावून टाकतं की किती छान विचार आहेत. ह्या जगामध्ये अनेक तत्वज्ञ आहेत, अनेक तत्वज्ञानी व्यक्ती आहेत. आपण पाहतो मोठमोठे महान थोर विचारवंत पण आहेत, त्यांचे विचार आपण वाचतो, त्यांचे कोट आपण वाचतो. जर तुम्ही नेटवर सर्च केले तर तुम्हाला बरेच चांगले चांगले विचारवंतांचे तुम्हाला लिखाण त्या ठिकाणी पाहायला मिळतील, त्यांचे विचार तुम्हाला ऐकायला मिळतील. आपण पण भारावून जातो ते वाचल्यानंतर की बापरे किती छान लिहिलेलं आहे. पण लक्षात घ्या, ते ज्ञान तुमचं तारण करू शकत नाही. का?
कारण त्या व्यक्तींनी सुद्धा स्वतःचा उद्धार साधला नाही. जर त्यांच्याकडे ज्ञान असतं, खरं ज्ञान त्यांना प्राप्त झालं असतं, तर त्यांनी सत्याला ओळखलं असतं. हालेलुया. मग काय कामाचं ते तत्वज्ञान, जे तत्वज्ञान त्यांना स्वतःला वाचू शकलं नाही. हालेलुया. म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं, जगाचं ज्ञान परमेश्वराच्या दृष्टिकोनातून मूर्खपणा आहे. हालेलुया. जग खूप ज्ञानाचा धिंडोरा पिटतं. जग म्हणतं की तो तत्वज्ञानी आहे, जग म्हणतो की हा व्यक्ती विचारवंत आहे. पण काय तो विचारवंत, काय तो तत्वज्ञानी स्वतःचा उद्धार साधू शकला का? काय त्या विचारवंताला कळलं का स्वर्गीय जीवन काय आहे? काय त्या विचारवंताला कळलं का की देवाकडे जाणं काय आहे? काय त्या विचारवंताला परमेश्वराची ओळख झाली का? काय त्या विचारवंतांनी स्वतःच्या पापांची क्षमा करून घेतली का? मग ते ज्ञान प्राप्त करून उपयोगच काय झाला त्याचा? हालेलुया. जगातलं ज्ञान ज्याच्याने आपण भारावून जातो. म्हणून पौल तिमोथेला सांगत असताना काय म्हणतो, ज्याला विद्या असं म्हटलं जातं, जगाच्या दृष्टिकोनातून ज्ञान असं म्हटलं जातं, चुकीने दिले गेले आहे, तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. हालेलुया. चुकीने म्हणतो तो की ज्या गोष्टीला तुम्ही ज्ञान म्हणतात ती चुकीची गोष्ट आहे. ऍक्च्युली चुकीने त्याला ज्ञान म्हणतात. मी नेहमी म्हणतो की ज्या वेळेस एखादं सिगरेटचं पाकिट असतं, त्या सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं की सिगरेट पिणं सेहत के लिए हानिकारक है, की सिगरेट पिल्यानंतर आपल्याला कॅन्सर होऊ शकतो, असं स्पष्ट त्या ठिकाणी लिहिलेलं असतं. पण जे जगातले ज्ञान घेणारे व्यक्ती आहेत, त्या जगातल्या ज्ञान घेणाऱ्या व्यक्तींना वाचू शकतात ते की हे सिगरेट पिणं शरीरासाठी हानिकारक आहे. पण तरी सुद्धा ते वाचून सुद्धा, ते चित्र पाहून सुद्धा ते त्या ठिकाणी ते व्यसन करतात, ते धूम्रपान करतात. मग ज्ञान कुठं प्राप्त झालं? तुम्हाला फक्त वाचता येतंय, पण तुम्हाला कळत कुठे? तुम्हाला जाणीव कुठं होती की तुम्ही देवाचं मंदिर खराब करत आहात? हे केव्हा कळतं? ज्यावेळेस तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता. हे केव्हा कळतं? की ज्यावेळेस तुम्ही प्रभू जवळ येता. हे केव्हा कळतं? की जेव्हा आपल्याला जाणीव होते की हे शरीर माझं नाही तर कोणाचं आहे? जिवंत देवाचं काय आहे? मंदिर आहे, आणि यामध्ये देवाचा आत्मा वास करतो. त्यावेळेस आपल्याला कळायला लागतं की धूम्रपान करणं चुकीचं आहे. लाख त्या कंपनीवाल्यांनी त्या ठिकाणी छापून ठेवलेलं आहे त्याच्यावर की बाबा रे, हे खाऊ नका, किंवा हे खाणं किंवा हे पिणं जे आहे ते शरीरासाठी हानिकारक आहे. तरी खाणारे खातातच, पिणारे पितातच. जरुरी नाही. मला एक सांगा, असं आहे का की ज्यांनी आतापर्यंत मेडिकल कॉलेज केलेलं आहे, ज्यांनी आरोग्य लोक, आता बघा डॉक्टरीचं जे शिक्षण आहे ते शिक्षण कशासाठी असतं? की दुसऱ्या व्यक्तीचा उपचार करण्यासाठी, जो आजारी आहे. बरोबर आहे ना? डॉक्टर ज्यावेळेस शिक्षण घेतात, समजा ते MBBS असेल, MD असेल किंवा जेही काही असेल, माझ्या मते शरीराचा सर्व अभ्यास ते करतात. शरीरासाठी चांगल्या गोष्टी कोणत्या, हानिकारक गोष्टी कोणत्या, हे सगळ्या त्यांना शिकवल्या जातात. कारण जर त्यांना शिकवल्या गेल्या नाही तर ते आपला उपचार कसं काय करतील? तुम्हाला आणि मला सल्ला कसं काय देतील? ज्यावेळेस एखादा बीपीचा त्रास असणारा व्यक्ती जेव्हा डॉक्टरकडे जातो, त्यावेळेस तो त्यांना सांगतो की मला अशा अशा पद्धतीने त्रास होते. डॉक्टर फक्त तुम्हाला गोळ्या औषधं देत नाही, डॉक्टर तुम्हाला सल्ला पण देतात. एका बीपी पेशंटला डॉक्टर नुसत्या गोळ्या औषधं देऊन सोडत नाही, तर ते त्यांना काय देतात? काही पथ्य पण पाळायला देतात. की हे बघा, तुम्ही तेलकट जास्त खाऊ नका, तुम्ही मीठ जास्त खाऊ नका, बरोबर आहे ना? तुम्ही मसाल्याचं जास्त खाऊ नका, तुम्ही थोडा व्यायाम करा, तुम्ही फिरायला जा. मग ह्या गोष्टी डॉक्टर का सांगतात? कारण त्यांना माहिती आहे की शरीरासाठी काय चांगलं आहे. बरोबर आहे? त्यांना माहिती आहे की योग्य सल्ला हा व्यक्तीला दिला गेला पाहिजे, कारण त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे डॉक्टरांनी, आणि म्हणून ते लोकांना सल्ला पण देतात औषधांबरोबर. पण मला एक सांगा, काय जगातले सर्व डॉक्टर निर्व्यसनी आहेत का? हा, जगातले असे सर्व डॉक्टर पूर्णपणे निर्व्यसनी आहे? कोणीच तंबाखू खात नाही, कोणीच सिगरेट पित नाही, कोणीच दारू पित नाही, असे आहेत का डॉक्टर? आपण टक्केवारी सुद्धा काढू शकत नाही. कारण मी तुम्हाला सांगतो, जनरली जेवढे लोक जे साधारण आहेत, जे कमी शिकलेले पण आहेत आणि जे जास्त शिकलेले पण आहेत, मी तुम्हाला सांगतो व्यसनांचं प्रमाण जवळजवळ सर्वसाधारणच आहे. मग तो कितीही उच्च शिक्षित असो आणि कितीही अशिक्षित असो. असं नाही की उच्च शिक्षित कमी व्यसन करतात, उलट उच्च शिक्षित जास्त व्यसन करतात. कमी शिक्षण जो असलेला, कमी शिक्षण घेतलेला असतो, त्याच्यापेक्षा जर आपण सरासरीने पाहिलं गेलं तर जो उच्च शिक्षित व्यक्ती आहे तो व्यसनाधीन जास्त असतो. मग मला एक सांगा, जर ज्ञान तुम्ही प्राप्त केलं, तुम्ही लोकांना सल्ले देतात ना, काय की बीपी जर झाला, तुम्हाला बीपीचा त्रास असेल, तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल, तुम्ही हे करू नका, ते करू नका. मग माझा सरळ प्रश्न आहे की सर्व जे डॉक्टर्स आहेत, मग ते कोणीही असो, कितीही उच्च शिक्षित असो, काय सर्व निर्व्यसनी आहेत? आणि जर नसतील तर काय उपयोग त्या ज्ञानाचा? की तुम्ही लोकांना सल्ला देतात, तुम्ही लोकांना सांगतात की तुम्ही हे करू नका, ते करू नका. जर तुम्हीही त्या गोष्टी करत असाल तर तुमचं ज्ञान तुमच्यासाठी काहीच कामाचं नाही. आणि ह्या ज्ञानाला पौल जो आहे तो विद्या असं म्हणतो, जी जगातली आहे. हालेलुया. हा, म्हणून तो म्हणतो चुकून ज्याला विद्या हे नाव दिलं गेलेलं आहे,
जगातलं ज्ञान जे आहे त्याला चुकून विद्या हे नाव दिलं गेलेलं आहे, तो म्हणतो पाऊल. आणि म्हणून तो काय म्हणतो, हे विद्या हे नाव चुकीने दिले गेलं आहे, तिच्या विरोधी मतांपासून दूर राहा. आणि म्हणून तो म्हणतो, बाबा रे त्या ज्ञानाची तुला गरज नाही, ते विजडम जे परमेश्वराकडून येणार आहे. नॉलेज नको प्राप्त करू, ते विजडम प्राप्त कर जे परमेश्वराकडून येणार आहे. आणि ते विजडम काय आहे की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तावर एखादा अज्ञानी व्यक्ती सुद्धा विश्वास ठेवतो तर त्याला कळायला लागतं की दारू पिणं चांगलं नाही, सिगरेट पिणं चांगलं नाही, कारण हे शरीर कोणाचं आहे, परमेश्वराचं मंदिर आहे. हालेलुया. आणि त्याच्यामध्ये माझ्या देवाचा आत्मा वास करतो आणि म्हणून तो व्यक्ती या व्यसनापासून दूर होतो, तो व्यक्ती हे व्यसन सोडून देतो. मग कोणतं ज्ञान चांगलं, जगातलं जेवढं इतकं ज्ञान घेऊन जर तुम्ही व्यसनी असाल त्यापेक्षा हे ज्ञान जे परमेश्वराकडून आहे ते तुम्हाला शुद्ध करतं, ते तुम्हाला पवित्र जीवन जगायला शिकवतं. आणि ह्या बाबतीमध्ये पाऊल सांगतो की त्या रिकाम्या ज्ञानापासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. आणि हे ज्ञान तुम्ही जी म्हणून तो म्हणतो त्या ठिकाणी पहिल्या वाक्यात काय म्हणतो, तुझ्या स्वाधीन केलेली ठेव सांभाळ. हालेलुया. बायबल किंवा देवाचं वचन अपूर्ण नाही प्रिया. या वचनामध्ये सर्व गोष्टी आहेत की तुम्ही बाहेर शोधावं, दुसरं ज्ञान तुम्ही शोधत फिरावं, दुसऱ्या ज्ञानाने तुम्ही भारावून जावं. मी तुम्हाला सांगतो, मला पहिलेपासून वाचनाची आवड कमीच आहे, पण मी तुम्हाला हे पण सांगतो की मला दुसरे पुस्तकं पण वाचायला नाही आवडत. का? कारण बायबल पुरेसं आहे. मला वाटतं देवाच्या वचनात सर्व काही लिहिलेलं आहे आणि वचनावर आधारित पण पुस्तकं खूप आहेत लिहिलेली. पण मला एक सांगायचं आहे, तुम्ही वचन समजा एखादं वचन असेल बायबलमध्ये, ते वचनाची फोड फक्त एकाच पद्धतीने होऊ शकत नाही, त्याची अनेक पद्धतीने फोड करतात. की परमेश्वर वेगवेगळ्या पद्धतीने वचनाचं प्रकाशन देत असतो. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही वचनाला बांधून नाही ठेवू शकत, वचनाला तुम्ही असं कंपाऊंड नाही घालू शकत. लक्षात घ्या, तो अथांग सागर आहे, त्याच्यातून आपण फक्त आतापर्यंत म्हणजे थोडंसं आपण काढू शकलो पाणी. समजा तुम्ही हंडाभर किंवा बादलीभर पाणी काढलेलं आहे, मग याचा अर्थ ते संपून गेला अशातला भाग नाही. वचन, मला वाटतं बायबल जे आहे ना, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत हे अथांग सागर आहे, याच्यात सर्व काही दडलेलं आहे. हे वचन 2000 वर्षापूर्वी पण लागू होत होतं आणि आज पण जसंच्या तसं लागू होतं. माणूस बदलत गेला, पिढ्या बदलत गेल्या, ज्ञान जे मनुष्याचं आहे ते बदलत गेलं, मनुष्याने शोध लावत गेला, मनुष्याचा विकास होत गेला. पण लक्षात घ्या, त्या परिस्थितीपासून तर आत्ताच्या परिस्थितीपर्यंत तरी सुद्धा वचन जसंच्या तसं लागू होतं. हालेलुया. ते बदलावं लागलं नाही, त्याच्यामध्ये बदल करावा लागला नाही. बघा, लक्षात घ्या, आज आपण पाहतो आपल्या देशामध्ये सुद्धा की आज अशा पद्धतीची चर्चा होते बऱ्याचदा की संविधानामध्ये काही गोष्टी बदलण्याची गरज आहे. बरोबर आहे ना, की संविधानामध्ये काही गोष्टींची बदलण्याची गरज आहे, कारण काळानुसार काही गोष्टी बदलत असतात आणि त्यानुसार संविधान बदललं गेलं पाहिजे. काही अर्थाने काही गोष्टी बरोबर पण आहेत. आणि म्हणून याचा अर्थ, माझं म्हणण्याचं तात्पर्य काय, मनुष्याने बनवलेलं जे संविधान आहे त्याच्यामध्ये काही आर्थिक बदल होतात आणि करावे लागतात, काळानुसार चेंजेस व्हावे लागतात. पण मला एक सांगा, 2000 वर्षापूर्वी जेव्हा प्रेषितीय सेवकाई पाऊल करत होता त्यावेळेस जी वचनं आहेत, प्रभू येशू ख्रिस्ताची जी शिकवण आहे, आणि तीच शिकवण 2000 वर्ष उलटून गेल्यानंतर आज मॉडर्नायझेशन झालेलं आहे, आज डिजिटल युग आहे ज्याला आपण म्हणतो, या युगामध्ये वचनामध्ये बदल करण्याची गरज वाटते का? नाही. ते वचन तेव्हा पण लागू होत होतं आणि आता पण जसंच्या तसं लागू होत आहे. हालेलुया. लक्षात घ्या, वचन बदलावं लागत नाही. म्हणून मनुष्याचं ज्ञान जे आहे त्याच्यामध्ये परिस्थितीनुसार बदल घडवून आणावा लागतो. पण परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते जसं होतं तसं आज पण आहे आणि उद्या पण तसंच राहणार आहे. हालेलुया. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं, परमेश्वर हा काल, आज आणि युगानुयुग सारखा परमेश्वर आहे. हालेलुया. म्हणजे तो काल जसा होता तसाच आज पण आहे आणि आज जसा असेल तसा पुढे पण असणार आहे. म्हणून त्याचं वचन आहे ना, त्याचं वचन बदलणार नाही. म्हणून बायबलमध्ये अजून येत्या 100 वर्षामध्ये काहीच बदल करावा लागणार नाही, येत्या 2000 वर्षातली काहीच बदल करावा लागणार नाही. ते जसं आहे तसंच राहणार आहे. जितक्या दिवस ही पृथ्वी, ही सृष्टी आहे, जोपर्यंत शेवटचा काळ त्या ठिकाणी आहे, तोपर्यंत बायबलमध्ये कसल्याच पद्धतीची बदल होणार नाही. हे वचन जसंच्या तसं असणार आहे. त्याच्यामध्ये ऍड पण करण्याची गरज नाही, काही काढण्याची पण गरज नाही. आज पण वचन आपल्याशी जसं, मग हे ज्ञान पुरेसं आहे मला वाटतं आपल्यासाठी. म्हणून पौल जो आहे ना, पौल सांगतो, तू दुसऱ्या गोष्टींकडे लक्ष देऊ नको. जगात खूप ज्ञान आहे, ज्याला विद्या म्हणतात. त्या रिकाम्या गोष्टींपासून स्वतःला दूर राख, कारण ते ज्ञान फुगवतं, ते ज्ञान बहकवतं, ते ज्ञान चुकवतं, आपल्याला भारावून टाकतं. आपण विचार करतो, वा वा वा, अरे खूप छान शिकवण आहे, हा त्यांच्याकडे पण खूप चांगलं शिकवलं जातं. अरे पण मला एक सांगा, याच्यात अजून कोणती गोष्ट तुमच्यासाठी कमी आहे मला सांगा बायबलमध्ये, की तुम्ही बाहेर गोष्टी शोधत फिरता.
देवाचं ज्ञान काही कमी आहे का? या गोष्टींमध्ये काही उणीव आहे का की तुम्ही बाहेरचं ज्ञान शोधायला जातो? एक वचन अजून वाचून घेऊ आपण. आणखी एक वचन वाचू. कलसीकरास पत्र आपण काढू. कलसीकरास पत्र याचा 2रा अध्याय, 8वं वचन, 8व्या वचनापासून वाचू आपण. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. सुरुवात बघा. कलसीकरास मंडळीला पौल लिहित असताना तो काय म्हणतो बघा, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. हालेलुया. पहिलीच गोष्ट तो काय म्हणतो, कोणाप्रमाणे नसलेले? ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, तर मनुष्याच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. म्हणून लक्ष द्या. हालेलुया. पौल काय म्हणतो, ख्रिस्ताप्रमाणे नसलेले. जे ज्ञान ख्रिस्ताप्रमाणे नाही, जे ज्ञान प्रभू येशू ख्रिस्ताकडून नाही, जे ज्ञान पवित्र आत्म्याकडून नाही, तर तो काय म्हणतो, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे. माणसाने जे संप्रदाय बनवले, आज जगामध्ये खूप संप्रदाय आहे आणि त्या प्रत्येक संप्रदायाची एक शिकवण आहे. बरोबर आहे. कोणतेच संप्रदाय खून करायला शिकवत नाही, कोणताच संप्रदाय व्यभिचार करायला शिकवत नाही, कोणताच संप्रदाय चोऱ्यामारा करायला शिकवत नाही. संप्रदायांची शिकवण जगिक शिक्षणाप्रमाणेच असते, ज्ञानाची. बरोबर आहे ना. जगिक ज्ञानानुसारच असते. पण संप्रदाय तुम्हाला त्या ठिकाणी स्वर्गीय जीवनापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून तो काय म्हणतो, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे. ख्रिस्ताप्रमाणे नसलेले, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे. म्हणून बघा, शिक्षण खूप आहे, वेगवेगळ्या संप्रदायांचं शिक्षण आहे. एवढंच काय, तर आज ख्रिस्ती म्हणून घेणारे जे लोक आहेत त्यांच्यामध्ये पण अनेक फुटी आहेत, अनेक डिनॉमिनेशन्स आहेत, अनेक संस्था आहेत, अनेक सिद्धांत आहेत. मी म्हणतो, बायबलच्या बाहेर जेवढे सिद्धांत माणसाने बनवलेले असतील सर्व व्यर्थ आहे, सर्व खोटे आहे. वचन जे आहे आणि वचनाप्रमाणे जेवढे सिद्धांत असतील, मी त्याच सिद्धांताला मानतो. हालेलुया. म्हणून तो काय म्हणतो, ख्रिस्ताप्रमाणे नसले. जे संप्रदाय ख्रिस्ताप्रमाणे नाही, तर माणसांच्या संप्रदायाप्रमाणे, जगाच्या प्राथमिक शिक्षणाप्रमाणे असलेले तत्वज्ञान व पोकळ भूलथापा यांच्या योगाने तुम्हाला कोणी ताब्यात घेऊन जाऊ नये म्हणून लक्ष द्या. हालेलुया. हालेलुया. म्हणजे कोणत्याही येणाऱ्या जाणाऱ्या ज्ञानाने तुम्ही भारावून जाऊ नका. तर तुम्ही त्या म्हणून तो म्हणतो तिमोथेला, पौल काय म्हणतो, की तुझ्याकडे असलेली ठेव सांभाळ. जे चांगलं तू शिक्षण घेतलेलं आहे, जी ठेव तुला मिळालेली आहे, जे अद्भुत ज्ञान तू प्राप्त केलेलं आहे, जे देवाचं वचन तुला मिळालेलं आहे, तो म्हणतो तुझ्याकडे असलेली ठेव काय कर, सांभाळून ठेव. हालेलुया. ती तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नको. लक्षात घ्या प्रियांनो, या दिवसांमध्ये, या शेवटच्या काळामध्ये अनेक भुलवणाऱ्या गोष्टी आहेत, अनेक भुलवणाऱ्या गोष्टी आहेत, अनेक ज्ञानाच्या गोष्टी कानावर येतील, अनेक चांगले चांगले तत्वज्ञान तुम्हाला ऐकायला मिळेल. पण नेहमी ह्या गोष्टीची पारख करा, काय तो तत्वज्ञानी व्यक्ती, काय तो थोर विचारवंत व्यक्ती स्वतःचा उद्धार साधू शकला का? काय त्याला स्वतःच्या पापांची जाणीव झाली का? काय त्याचे पाप त्याला कळले का? काय त्याला जिवंत देवाची ओळख झाली का? मग त्या तत्वज्ञानी व्यक्तीपेक्षा तो व्यक्ती बरा जो अज्ञानी आहे, पण त्यांनी देवाला प्राप्त करून घेतले, ज्याला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख झाली. अहो, म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रभू येशू ख्रिस्ताने निवडताना आहे ना, मोठ्या मोठ्या ज्ञानी लोकांना, याचकांना, शास्त्री पुरुष लोकांना निवडलं नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या मासे धरणाऱ्यांना निवडलं. हालेलुया. की ज्यांच्यामध्ये ज्ञान काहीच नव्हतं जास्त, त्यांना फक्त रोजची पडलेली होती की आज आम्ही मासे पकडायला जाऊ, मासे पकडून आणू, ते विकू, स्वतःचं प्रपंच चालू, याच्यावर त्यांना काही घेणं देणं नाही. ज्यांनी काही खूप मोठे शिक्षण घेतलेले नव्हते, शिक्षण घेतले असते तर कशाला मासे पकडत बसले असते? बरोबर आहे ना. शिक्षण घेतलं असतं तर त्यांनी मासे पकडलेच नसते. ते बिचारे साधे भोळे लोक होते. पेत्रच होता तो मासे पकडणारा होता. पण ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेला, प्रभू येशू ख्रिस्ताने पाचारण केलं. पेत्र, याकोब, योहान हे सर्व मासे धरणारे होते. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना का बोलवलं, का निवडलं?
अहो तोच पेत्र, जो पेत्र अशिक्षित होता, त्या पेत्राला बोलता येत नसेल किंवा तो पेत्र काही शिकलेला नव्हता, पण ज्यावेळेस तो प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालायला लागला आणि ज्यावेळेस आपण पाहतो की ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्तासोबत तो 3.5 वर्ष राहिला, ती सेवा त्याने पाहिली, ते ज्ञान त्याने प्राप्त केलं आणि त्याच्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त मेला, पुनरुत्थित झाला, स्वर्गात घेतला गेला आणि 50व्या दिवशी जेव्हा पवित्र आत्मा त्या शिष्यांवर उतरला, तोच पेत्र हजारो लोकांसमोर उभा राहून त्या ठिकाणी भाषण करू लागला आणि सर्व लोक अचंबा करू लागले, अरे हा कसं काय एवढं बोलतो, याला एवढं ज्ञान कुठून आलं, हा कुठे गेला होता एवढं शिकायला. सर्व लोक आश्चर्यचकित झाले की हा पेत्र असं कसं बोलू शकतो. अहो या पेत्राने जगित शिक्षण घेतलेलं नव्हतं, तर या पेत्राला ते स्वर्गीय ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. हालेलुया. बायबल सांगतं एका क्षणामध्ये 3000 लोक देवाच्या राज्यामध्ये आले. कोणतं शिक्षण आणि कोणतं बायबल ट्रेनिंग घ्यायला गेला होता हा पेत्र? किती वर्षाचं सेमिनरी ट्रेनिंग केलं, BTH केलं, थिओलॉजी केली, PhD केली, काय केलं पेत्राने? काहीच नाही केलं. तो फक्त पवित्र आत्म्याने भरला. पेत्राने फक्त स्वतःचं जीवन प्रभू येशूला दिलं. पेत्राला फक्त सत्याची ओळख झाली. पेत्राने ते ज्ञान मागितलं जे परमेश्वराकडे आहे. जगाचं ज्ञान फुगवतं, हालेलुया, आणि जे देवाकडून येणारं ज्ञान आहे ते मनुष्याला नम्र करतं. परमेश्वराकडून येणारं ज्ञान माणसाला नम्र करतं, ते फुगवत नाही. पण जगातलं ज्ञान माणसाला फुगवतं. मी तत्वज्ञानी आहे, मी विचारवंत आहे, थोर विचारवंत. त्या थोर विचारवंताला माहिती नाही स्वर्गीय जीवन काय आहे. त्या थोर विचारवंताला माहिती नाही की देवाचं राज्य कुठं आहे. त्या थोर विचारवंताला माहिती नाही की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. त्या थोर विचारवंताला माहिती नाही की तू पापी आहे. हालेलुया. जगातला थोरातला थोर विचारवंत या प्रत्येकाला त्या गोष्टीची जाणीव नाही की मी पापी आहे. हालेलुया. ज्याला ही जाणीव होती ना की मी पापी आहे, खरं ज्ञान तर तिथून सुरू होतं. ज्यावेळेस मला जाणीव होती की मी काय आहे, पापी आहे. आणि पापी आहे तर उपाय शोधाल की मी पापी आहे, तर मग मला पापापासून मुक्त होण्यासाठी मी काय उपाय केला पाहिजे. ज्या लोकांना जाणीवच होत नाही की मी पापी आहे, तो उपाय काय शोधणार आहे. हालेलुया. जगातलं ज्ञान खूप मोठं आहे, जगामध्ये महान महान विचारवंत आहे, पण काय त्या विचारवंतांना जाणीव आहे की मी पापी आहे? नाही. ज्या व्यक्तीला जाणीव होती मी पापी आहे, तो देवाचं भय धरतो. आणि परमेश्वराचं वचन म्हणतं परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. तिथून ज्ञानाला सुरुवात होते की मी पापी आहे. मग पापी आहे तर मला उपाय करावा लागेल की हे पाप कसं दूर होईल. पापी आहे तर मला शोधावं लागेल की प्रभू जर मी पापी आहे तर अशी कोणती गोष्ट ह्या जगामध्ये जी माझ्या पापांची क्षमा करेल, अशी कोणती गोष्ट जी मला तारण देईल, मी कसं काय उद्धारापर्यंत त्या ठिकाणी जाईल. हालेलुया. हालेलुया. मनुष्य ज्यावेळेस त्याला कळतं की मी पापी आहे ना, तिथून त्याचा उद्धाराचा मार्ग उघडतो, तिथून तो शोधायला लागतो. जगातल्या विचारवंतांना तर माहितीच नाही ही गोष्ट की मी पापी आहे. म्हणून ते जे ज्ञान परमेश्वराकडून येणार आहे, जे पेत्राकडे होतं, जो शिकलेला नव्हता पण लाजवायचा, म्हणून देवाचं वचन म्हणतं मी मूर्खांना निवडतो शहाण्यांना लाजवण्यासाठी. हालेलुया. हालेलुया. आम्ही नेहमी म्हणतो, मी नेहमी म्हणतो की प्रभूने माझ्यासारख्या मूर्खाला निवडलं त्याची सेवा करण्यासाठी. देवाचं वचन म्हणतं तुम्ही नाही बोलले तर धोंडे उरडतील. आम्ही धोंडेच होतो, बोलता येत नव्हतं, देवाचं वचन काय माहिती नव्हतं. अनेक बायबल वाचून सुद्धा कळायचं नाही की देवाचं वचन काय आहे. पण ज्या दिवशी तुटलो, पश्चाताप केला, रडलो, प्रभूजवळ आलो, देवाच्या आत्म्याचा स्पर्श झाला, पवित्र आत्म्याचा अनुभव केला, प्रभू तेच वचन, तेच बायबल जे घरामध्ये अनेक वर्षांपासून पडलेलं होतं, अनेकदा वाचलं, जेव्हा ते कळत नव्हतं, आज त्याच वचनातून बोलू शकतो. हालेलुया. बदल काय झाला. जगातलं ज्ञान फेकून दिलं आणि स्वर्गीय ज्ञान घेतलं. हालेलुया. बायबल ट्रेनिंग करायला गेलो नाही, सेमिनरी केलं नाही, PhD केलं नाही, डिग्र्या मिळवल्या नाही ज्या बिब्लिकल आहेत. मी तर फक्त प्रभूचा एक सुवार्थिक, प्रभूचा दास, प्रभूचा सेवक या नात्याने प्रभूजवळ येतो. प्रभूला म्हणतो प्रभू मी गाढव आहे, तू बस माझ्यावर आणि तुला पटेल तिकडे घेऊन जा. हालेलुया. कारण मला ते ज्ञान पाहिजे जे मला झुकवणार आहे, मला ते ज्ञान पाहिजे, मला ते ज्ञान नको जे मला फुगवणार आहे. BTH करेल आणि PhD करेल, PhD करून काय करू, ते ज्ञान फुगवल मला की मी PhD आहे, मी थिओलॉजी केली, माझ्याकडे तर खूप ज्ञान आहे, मी बिब्लिकल अभ्यास केला, 4 वर्ष मी त्या ठिकाणी अभ्यास केला. फुगले तुम्ही त्या अभ्यास करून. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो तो तुम्हाला फुगवत नाही, तो तुम्हाला झुकवतो, तुम्हाला नम्र करतो. मराठी उपासना संगीतामध्ये खूप सुंदर गाणं आहे, आधी आम्हाला वाकीव आणि पुढे जावे ते शिकीव. खूप सुंदर गाणं आहे ते की प्रभू तू आधी आम्हाला वाकव, झुकव, नम्र कर, लीन कर आणि मग पुढे जायचं आम्हाला शिकव, मग आम्ही पुढे जाऊ शकतो. हालेलुया. स्वर्गात जाणारा रस्ता जो आहे मुळात तो निमुळता आहे, फुगलेले लोक त्याच्यात जाऊ शकत नाही.
तुम्हाला स्वतःला नम्र व्हावं लागेल, लीन व्हावं लागेल. जगातलं ज्ञान फुगवतो देवाचं वचन म्हणतं. ते फुगवणारं आहे. मनुष्यामध्ये मीपणा येतो, गर्व येतो, अहंकार येतो. त्याला वाटतं मला सर्व कळायला लागलं. लक्षात घ्या, ते ज्ञान फक्त फुगवतं. ते तुम्हाला प्रभूमध्ये वाढवण्यासाठी काहीच उपयोगाचं नाही. म्हणून हे जे काही शिष्य होते, प्रेषित होते, ते कुठंच बायबल ट्रेनिंगला गेले नाही. त्यांनी तर प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी शिकल्या. बायबल ट्रेनिंग मध्ये पाण्यावर चालणं शिकू शकत नाही. ते तर प्रभू येशू ख्रिस्ताला पाहून पेत्र चालला की माझा प्रभू, तो काय म्हणतो पेत्र, प्रभू जर तू असशील तर मला सांग की मी पण पाण्यावरून चालावं. हालेलुया. हा, कोणी देवाचा सेवक नाही. पेत्र कोणा व्यक्तीकडे बघत नव्हता, तो प्रभूकडे बघत होता. प्रभू जर तू असशील तर मला सांग. आज तर बरेचसे सेवक, बरेचसे विश्वासणारे सेवकांकडे बघतात की आम्हाला पण अशी सेवा करायची, आम्हाला या सेवकाप्रमाणे व्हायचं. अरे तुम्हाला प्रभूप्रमाणे व्हायचंच नाहीये. तुम्ही चुकीच्या मार्गाने चाललेले आहेत. तुम्ही चुकीच्या शिक्षणाकडे आहात, कारण तुम्ही माणसाकडे बघत आहात. उद्या उठून कोणी म्हणू नये की मला शिंदे सरांसारखं व्हायचंय, कारण माझी लायकीच नाही. तुम्ही माझ्यासारखं का होता? उत्तम तो एकच आहे. हालेलुया. जो प्रभू येशू ख्रिस्त आहे तोच उत्तम आहे. त्याच्याशिवाय दुसरा कोणीच नाही. कितीही चिन्ह चमत्कार होऊ द्या माझ्या जीवनाद्वारे, कितीही मोठं कार्य होऊ द्या माझ्या जीवनाद्वारे, पण मी मनुष्य आहे. का माझ्यासारखं होता? त्या प्रभूसारखं व्हा. हालेलुया. ज्याच्यामध्ये पूर्णत्व आहे, ज्याच्यामध्ये काहीच उणेपण नाही. ते ज्ञान जे परमेश्वराकडे आहे ते ज्ञान प्राप्त करा. लक्षात घ्या, जगातलं ज्ञान मनुष्याला, म्हणून पौल जो आहे तो तिमोथेला सांगतो, बाबा रे, जी ठेव तुला दिली ना तेवढी सांभाळून ठेव. जेवढं तुला शिक्षण भेटले ना ते सांभाळून ठेव. चुकीच्या आणि या जगातल्या शिक्षणाकडे जाऊ नको. या जगातल्या शिक्षणाकडे मन लावू नको. आपण बऱ्याचदा जे कोट वाचतो, जे विचारवंतांचे विचार वाचतो, सुविचार वाचतो, किंवा बऱ्याच सेवकांची काही शब्द किंवा काही वाक्य आपण वाचतो, आपण भारावून जातो. का भारावून जातो? तुम्ही वचन वाचताना का भारावत नाही? वचन वाचताना का रडत नाही? वचन वाचताना का शहारे तुमच्या अंगावर येत नाही? कारण कोण वाचेल एवढं? कोण या वचनाकडे एवढं लक्ष देईल? कोण एवढं उत्पत्तीपासून प्रगटीकरण करणं पण एवढं जाड पुस्तक, एवढं जाड बायबल कोण वाचेल? ते 4 ओळी 5 ओळी कोणीतरी लिहिलेल्या असतात. त्या व्यक्तीचं जीवन काय ते आपल्याला माहिती नसतं, पण त्या 4-5 ओळी ज्या आलेल्या आहेत त्या ज्ञानाने भरलेल्या, त्या आपल्याला भारावून टाकतात. अरे, ज्या परमेश्वराने तुमच्यावर माझ्यावर एवढी प्रीती केली आणि त्याच्या आत्म्याने एवढे वचन तुमच्यासाठी माझ्यासाठी देऊन ठेवले, उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत देवाच्या आत्म्याने त्या ठिकाणी जे शब्द आणि जे वाक्य तुमच्या आणि माझ्यासाठी सांगितलेले आहेत त्या वचनाकडे लक्ष द्या. ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन त्या आत्म्याने वाचतो, प्रियांनो, लक्षात घ्या, अंगाला काटे येतात, अश्रू येतात, रडायला लागतो मनुष्य. का? कारण आपल्याला कळतं की हे देवाने माझ्यासाठी लिहिलेलं आहे, हे परमेश्वराच्या आत्म्याने माझ्यासाठी दिलेलं आहे. बस हे ज्ञान आहे, हे विजडम आहे, की जे ज्ञान तुम्हाला फक्त जगिक गोष्टी नाही शिकवत. हे ज्ञान तुम्हाला स्वर्गीय गोष्टींकडे त्या ठिकाणी तो रस्ता दाखवतो, तो मार्ग दाखवतो, तिथपर्यंत घेऊन जाणारं हे ज्ञान आहे. हालेलुया. जे फुगवत नाही, जे अजून अजून तुम्हाला लीन आणि नम्र करतो. जितका व्यक्ती पवित्र आत्म्याने भरतो तितका तो नम्र होतो. आणि जो व्यक्ती नम्र नाही, ज्याच्यामध्ये मीपणा आणि गर्व आणि अहंकार भरलेला आहे, लक्षात ठेवा, पवित्र आत्म्यापासून तो खूप दूर आहे. हा प्रभू येशूचा स्वभाव नाही. एखाद्या मोठ्या डोंगरावर चढत असताना तुम्ही असे ताठ होऊन चढू शकत नाही, तुम्हाला वाकून चढावं लागतं. बरोबर आहे ना? असे ताठ चढून बघा बरं, उलटे मागे जाल. जर तुम्हाला स्वतःला पडू द्यायचं नाही, जर तुम्हाला वर 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 त्या ठिकाणी त्या डोंगरावर चढायचंय, तर तुम्हाला वाकून चढावं लागतं. तसंच आहे, प्रभूमध्ये जितकं उंच व्हायचं असेल तितकं स्वतःला नम्र करा, तितकं झुकवा. पवित्र आत्म्याचं काम तेच आहे. पवित्र आत्मा तुम्हाला उंच 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 करत राहतो. आत्मिक जीवनात जेवढे आपण वाढतो तेवढे आपण नम्र होत असतो. हालेलुया. हे वाढण्याचं एक प्रमाण आहे. आणि जो व्यक्ती ताठ होतो, जो व्यक्ती गर्व, ज्याच्यामध्ये जगाचं ज्ञान येतं, जो गर्वाने फुगून जातो, ज्याला वाटतं मी शिकवलो, मी हे केलं, मी हे ज्ञान मिळवलं, माझ्याकडे एवढ्या डिग्री आहेत, माझ्याकडे एवढं ज्ञान आहे, तो व्यक्ती असा ताठ उभा राहतो. आणि तुम्हाला माहिती का, डोंगरावरून उतरणारा जो माणूस असतो ना, तो सरळ उतरतो, तो वाकून उतरत नाही. म्हणजे काय? जो झुकलेला आहे तो वर चढत आहे, तो आत्मिक रीतीने उंच होत आहे, आणि जो ताठ झालेला आहे तो खाली उतरत आहे आत्मिक रीतीने. सेम परिस्थिती आहे आत्मिक जीवनामध्ये. गर्व मनुष्याला खाली उतरवतो आणि नम्रता ही मनुष्याला वर चढवते. आत्मिक जीवनातली ही योग्यता आहे की मनुष्य जितका नम्र तितका तो आत्मिक जीवनात वाढत जातो. आणि म्हणून ते उपासना संगीतातलं गाणं म्हणतं, आधी आम्हाला वाकीवर
पुढे जावे ते शिकिव. म्हणून पौल म्हणतो तिमथ्याला, तिमथ्या तुझ्याकडे असलेली ठेव सांभाळ, याच्यापेक्षा बाहेरच्या शिक्षणाकडे लक्ष देऊ नको, नाही तर उगच तुझा गोंधळ होईल. उगच तुला वाटेल की अरे ते पण चांगलं आहे, मग ते काय हरकत आहे, काय हरकत आहे, हे पण चांगलं आहे ते पण चांगलं आहे. लोक म्हणतात ना देव सारखाच असतो सगळ्यांचा. बरेच विदर्भी बांधव पण म्हणतात नाही नाही देव देव एकच आहे, देव सारखाच आहे. मग एकच आहे तर शोधा त्याला. एकच आहे तर शोधा त्याला. जर मनुष्य पण बरेच लोक म्हणतात की खरंच देव एकच आहे, मग एकच आहे तर तुम्ही एकाच देवाला का नाही शोधत? तुम्ही भलतीकडे का फिरता? तुम्ही अनेक ठिकाणी का जाता? देव एकच आहे. जगाचं ज्ञान, जग जे बोलतं ना प्रियांनो, जगाला माहिती नाही नेमकं ते काय करतं काय बोलतं. लक्षात घ्या, परमेश्वर आपल्याला स्पष्ट रस्ता दाखवतो. देवाचं ज्ञान स्पष्ट आहे. आपल्याला माहिती आहे की समोर काय आहे. त्या जगामध्ये फक्त ख्रिस्ती लोक आहेत की त्यांना माहिती आहे येत्या दिवसात काय होणार, आणि आज जे चाललेलं ते का होते, बाकी जगाला माहिती नाही. जग अजून पण भ्रमात आहे. कोणी व्हायरस बनवला आणि कसा लीक झाला ह्या गोष्टी आपल्या नाही केल्या. जे होते त्याच्याकडे बघा. हालेलुया. तो व्हायरस कुठून आला आणि कसा आला, पण तो आज काय थैमान घालतो याच्याकडे लक्ष द्या. आज मनुष्य त्याच्या ज्ञानाने शोध करत आहे की त्याच्यावर कशी मात करायची, पण कोणीच प्रभू समोर झुकायला तयार नाही. कोणी त्या जिवंत देवाकडे बघायला तयार नाही. ज्या देवाने एका क्षणात माणसाला दाखवून दिली त्याची योग्यता काय, त्याची लायकी काय. जो माणूस म्हणायचा की मी हे मिळवलं, मी एवढा ज्ञानी झालो, मी असा शोध केला, मी तसा शोध केला, मी चंद्रावर जाऊन आलो, मी इकडे जाऊन आलो, मी मंगळ ग्रहावर जाऊन आलो, आता प्रभू म्हणतो आता घरातच बस. खूप फिरला, चंद्रापर्यंत जाऊन आला, आता कुठं बस. आता माग जे काय अंतराळवीर आता जाऊन आले, इकडं स्पेसमध्ये गेले होते काही अंतराळवीर, आणि नेमकी कोरोनाची साथ सुरू झाली आणि बिचारे तिकडून अंतराळातून परत आले आणि ते टीव्हीवर बातम्यांमध्ये दाखवत होते की त्यांना त्यांच्या स्पेसशिपमध्ये 14 दिवस क्वारंटाईन ठेवलं गेलं. का? की हे तिकडून अजून एखादा व्हायरस घेऊन आलेले असतील म्हणून पहिले त्यांना वेगळं अलिप्त ठेवलं गेलं तिथंच, की तुम्ही काही 14 दिवस बाहेरच निघू नका, तिथंच थांबा. एवढ्या दिवस राहिले ना, अजून 14 दिवस तिकडंच थांबा. आणि ते बिचारे तसेच राहिले. बघा काय फायदा तुमचा चंद्रावर जाऊन, काय फायदा तुमचा मंगळ ग्रहावर जाऊन. आज प्रभूने मनुष्याच्या ज्ञानाला एका क्षणात शून्य करून टाकलं आणि प्रभूने म्हटलं बसा आता घरात, बसा गपचूप, आता जा बरं चंद्रावर, जा बरं मंगळावर. एका क्षणात परमेश्वर मनुष्याचं ज्ञान, त्याला मनुष्याची लायकी मनुष्याला दाखवून देतो, पण माणसाला कळत नाही. मनुष्याला कळत नाही. हालेलुया. हा, तो आहे परमेश्वर. आणि जो निर्बळ आहे, जो लाचार आहे, हिंदीमध्ये म्हणतात बेबस आहे, ज्याला काहीच करता नाही, तो कोण आहे? मनुष्य. जो एकदम लाचार आहे आणि जो सर्वशक्तिमान आहे, जो आदि अंत आहे, जो काल आज आणि युगानुयुग सारखा आहे, जो भूतकाळ वर्तमान काळ आणि जो भविष्य आहे, तो परमेश्वर महान आहे. हालेलुया. आणि जो सगळ्यात लाचार प्राणी या जगातला, आज सगळे प्राणी मोकळे फिरतायत, फक्त मनुष्य प्राणी घरात बसला आहे, कारण तो सगळ्यात लाचार आहे. त्याची लायकी देवाने दाखवून दिली. बघ, कुत्र सुद्धा बाहेर फिरतंय, तू घरात बसलाय. तुझी लायकी बघ. कुठे गेलं तुझं ज्ञान? कुठे गेलं तुझं विज्ञान? कुठे गेलं तुझं शास्त्र? कुठे गेल्या तुझ्या डिग्र्या? कुठे गेली तुझी सुरक्षा? कुठे गेल्या या गोष्टी? या गोष्टी वाचू शकतात आज तुला? नाही. तू बसलाय घरात आणि कुत्रे बाहेर फिरतायत. ते सगळे प्राणी बाहेर फिरतायत आणि माणूस बसलाय घरामध्ये, त्याच्या ज्ञानापायी, त्याच्या बुद्धीपायी, त्याच्या गर्वापायी. म्हणून तिमथ्याला परमेश्वर म्हणतो रिकाम्या गोष्टींकडे लागू नको, तुझ्याकडे जी चांगली ठेवी तेवढी सांभाळ. हालेलुया. हा, जे परमेश्वराचं ज्ञान आहे ना, त्याच्या पलीकडे काहीच नाही प्रियांनो. लक्षात घ्या, काहीच माहिती नाही आपल्याला पुढचा क्षण काय आहे. लाचार, सगळ्यात लाचार प्राणी मनुष्य आहे, कारण त्याला अजिबात माहिती नाही. झाडांचं सुद्धा वय ठरवून दिलेलं आहे माणसाने, शोध केलेला आहे. वडाचं झाड किती वर्ष जगतं, पिंपळाचं झाड किती वर्ष जगतं, माणसाचं कोण सांगू शकतं किती वर्ष जगेल? त्याची तर गॅरंटीज नाही राहिली आता आजच्या परिस्थितीमध्ये. लक्षात घ्या प्रियांनो, देवाकडे वळा, त्या ज्ञानाकडे वळा. परमेश्वराची इच्छा हीच आहे आणि विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वराचं वचन म्हणतं
तुझ्याकडे असलेली ठेव सांभाळ. जे प्रभूने तुम्हाला आणि मला दिले ते सांभाळा. बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका, त्या फक्त तुम्हाला आणि मला गोंधळात टाकू शकतात. ते प्रभूमध्ये वाढवण्यासाठी मोठं अडखळण आहे. प्रभूकडे जाण्यासाठी जगातलं ज्ञान मोठं अडखळण नाही. फक्त प्रभूकडे बघा. देव करो या वचनाद्वारे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. डोळे झाकू प्रार्थना करू. धन्यवाद माझ्या देवा, मी तुझी स्तुती करतो. या समयाबद्दल तुझे आभार मानतो. खरंच प्रभू, आजच्या वचनाबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. माझ्या देवा, खरंच जसं तिमोथेला प्रभू तुझं वचन सांगतं की तुझ्याकडे असलेली ठेव सांभाळ. खरंच परमेश्वरा, जी ठेव तू आम्हाला दिली, जी सुवार्ता आमच्यापर्यंत आली, ज्या प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आम्हाला झाली, माझ्या देवा ती ठेव आम्ही सांभाळून ठेवावी, यासाठी सहायता आणि मदत कर. प्रभू तुझी कृपा आमच्यावर कर दे बाबा. तू आम्हाला सोडू नको, टाकू नकोस परमेश्वर. आमची धाव आम्ही धीराने धावावी, ती पूर्ण करावी, ह्यासाठी प्रभू आम्हाला तुझ्यावर विश्वास ठेवून चालणं शिकव. जे ज्ञान तुझ्याकडून आहे, जे स्वर्गीय ज्ञान आहे परमेश्वर, ते तू आम्हाला दे आणि त्या ज्ञानात वाढण्यासाठी आम्हाला सहायता कर. जे ज्ञान आम्हाला नम्र करतं, जे ज्ञान आम्हाला झुकवतं देवासमोर, त्या ज्ञानाने आम्हाला भर. ते फुगवणारं ज्ञान आमच्यापासून काढून टाक दे बाबा. आणि प्रभू ती लीनता आणि नम्रता आमच्या जीवनामध्ये दे. धन्यवाद प्रभू, तुझी स्तुती करतो. प्रार्थना परमेश्वर पिता, मी प्रार्थना करतो प्रभू, विशेष मजमूर्खाला तुझ्या ज्ञानाने आत्म्याने भरून चालवलंस त्याबद्दल धन्यवाद देतो. आज तू आमच्याशी बोललेला आहे. हो परमेश्वर, केवळ ऐकणारे नाही, त्या वचनाप्रमाणे विश्वास ठेवून चालणारे तो आम्हाला कर. आम्ही प्रत्येक जण तुझ्या पवित्र हाती येतो. आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देतो. प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र